नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेले आहे। ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअर लाईनचा होतो आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय। OTTवर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो, त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही। की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील, 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअर लाईनचा होतो आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय। OTTवर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो, त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही। की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक
फ्री पण करतील। 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअरलाईनवर आधारित चित्रपट आहे। हे एअर होस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअरलाईन आहे आणि हे कोहिनूर हेअरलाईन कशा प्रकारे दिवालिया आहे कोहिनूर हेअरलाईनचा होतो आणि हेअरलाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होतोय। OTT वर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो, त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही। की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील। 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअरलाईनवर आधारित चित्रपट आहे। हे एअर होस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअरलाईन आहे आणि हे कोहिनूर हेअरलाईन कशा प्रकारे दिवालिया आहे कोहिनूर हेअरलाईनचा होतो आणि हेअरलाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होतोय। OTT वर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला
त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा तर हा चित्रपट आपल्याला पाहता येणार. सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो. थोडे पैसे द्यायला लागणार. पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो. त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही. की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे. हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील. 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात. फ्री करतात ते लोक. त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो. तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो. या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. क्रू हा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते. आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे. हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे. आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे. हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअर लाईनचा होतो. आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही. मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये. या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे. आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे. या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती. हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती. आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता. आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे. आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे. आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय. OTTवर हा रिलीज झालेला आहे. हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात. OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा तर हा चित्रपट आपल्याला पाहता येणार. सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो. थोडे पैसे द्यायला लागणार. पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो. त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही. की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे. हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील. 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात. फ्री करतात ते लोक. त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो. तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो. या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. क्रू हा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते. आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे. हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे. आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे. हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअर लाईनचा होतो. आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही. मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये. या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे. आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे. या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती. हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती. आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता.
आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय। OTTवर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो। त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही, की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील। 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे एअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया आहे कोहिनूर हेअर लाईनचा होतो आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय। OTTवर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो। त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही, की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील। 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे एअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया आहे कोहिनूर हेअर लाईनचा होतो आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते
सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा एक चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होतोय। OTT वर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो, त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही। काही हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील। 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवाळी आहे कोहिनूर हेअर लाईनचा होतो आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा एक चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होतोय। OTT वर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो, त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही। काही हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील। 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे।
ते कोहिनूर हेअरलाईन आहे आणि हे कोहिनूर हेअरलाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअरलाईनचा होतो आणि हेअरलाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये, या सिनेमामध्ये. ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे. या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती. हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा का चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे. आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय. OTTवर हा रिलीज झालेला आहे. हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात. OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा तर हा चित्रपट आपल्याला पाहता येणार. सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो. थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण TV वर मोबाईलवर पाहू शकतो. त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही. की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे. हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील. 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो. तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो. या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. क्रू हा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते. आणि हा चित्रपट हेअरलाईनवर आधारित चित्रपट आहे. हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे. हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. ते कोहिनूर हेअरलाईन आहे आणि हे कोहिनूर हेअरलाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअरलाईनचा होतो आणि हेअरलाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये, या सिनेमामध्ये. ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे. या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती. हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा का चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे. आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय. OTTवर हा रिलीज झालेला आहे. हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात. OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा तर हा चित्रपट आपल्याला पाहता येणार. सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो. थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण TV वर मोबाईलवर पाहू शकतो. त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही. की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे. हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील. 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो. तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो. या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअर लाईनचा होतो आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय। OTTवर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो, त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही। की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील, 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रू हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। क्रू हा हिंदी चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये करीना कपूर आहे, टब्बू आहे आणि कृती सेन दिसते। आणि हा चित्रपट हेअर लाईनवर आधारित चित्रपट आहे। हे हेअर हॉस्टेस बनलेले आहे, हवाई सुंदरी हे बनलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये या 3 महिलांवर ही स्टोरी आधारित आहे। हे 3 महिला कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं ते त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। ते कोहिनूर हेअर लाईन आहे आणि हे कोहिनूर हेअर लाईन कशा प्रकारे दिवालिया या कोहिनूर हेअर लाईनचा होतो आणि हेअर लाईन म्हणा ते तिथे काम करत असतात, त्यांना पगार मिळत नाही, मग त्यांची काय अवस्था होते, मग ते त्या टायमामध्ये काय काय करतात, अशी काय काय स्टोरी दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये। या सिनेमामध्ये ते सोन्याची तस्करी पण करतात असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला पंजाबी ॲक्टर दिलजीत दोसांझ दिसत आहे आणि आपला कपिल शर्मा हा पण या चित्रपटामध्ये टप्पूचा नवरा दाखवलेला आहे। आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। या चित्रपटाने बॉलिवूडचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने खूप छान कमाई केलेली होती। हा चित्रपटाने 100 करोडची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट 85 करोडचा चित्रपट होता आणि या चित्रपटाने जास्त कमाई करून हा चित्रपट हिट झालेला होता। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णनने केलेलं आहे आणि हा एकता कपूरचा चित्रपट आहे। आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय। OTTवर हा रिलीज झालेला आहे। हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात। OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालेला आहे। या चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला त्याची सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं, तेव्हा हा चित्रपट आपल्याला पाहता येणार। सबस्क्रिप्शन घेतला तर आपण हा चित्रपट पाहू शकतो। थोडे पैसे द्यायला लागणार, पैसे दिल्यानंतरच हा चित्रपट आपण टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो, त्याच्याशिवाय चित्रपट पाहता येणार नाही। की हा चित्रपट 1 महिन्यानंतर हा चित्रपट OTTवर रिलीज झालेला आहे। हा तर थोड्या दिवसानंतर हा चित्रपट ते लोक फ्री पण करतील, 1-2 महिन्यानंतर ते लोक फ्री करू शकतात, फ्री करतात ते लोक, त्याच्यानंतरही आपण पाहू शकतो। तर ज्यांना आपला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट
त्यांना थोडेसे पैसे देऊन ते हा चित्रपट पाहू शकतो। या नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।